नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। नमो शेतकरी योजनेचा जो 5वा हप्ता आहे तो कधी मिळेल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। योजनाकार यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना तसेच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आणि अनेक प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या योजनांविषयी माहिती मिळते। त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सरकारने एका दिवसामध्ये 4था हप्ता वितरित केला होता। तो दिनांक आहे 21 ऑगस्ट 2024 रोजी परळी येथील कृषी विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला। पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो 4था हप्ता आहे तो 4था हप्ता अद्यापही काही शेतकऱ्यांचा रिजेक्ट मध्ये पडलेला आहे। तो लवकरच येईल, म्हणजे 5व्या हप्त्यासंग 4था हप्ता तुम्हाला मिळून जाईल। काळजी करू नका शेतकरी मित्रांनो की 4था हप्ता वितरित करण्याचा 16 आयोजित करण्यात आला होता, मात्र शेतकऱ्यांच्या प्रक्रियेत मोठी गडबड झाली। म्हणजे 90,88,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा करणे सोपे नसल्याने हे स्पष्ट झालेले आहे। नमो शेतकरी योजनेचे लाभधारी हे पीएम किसान योजनेचे लाभधारी असल्या कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेमध्ये त्रुटी असल्यामुळे नमोचा हप्ता मिळाला गेला नाही। कारण की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना एकत्रित योजना असल्या कारणामुळे काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता मिळू शकला नाही। कारण की पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी म्हणजेच लँड सेडिंग स्टेटस नो असेल किंवा आधार सेडिंग स्टेटस नो असेल किंवा केवायसी पेंडिंग असल्यामुळे जो 4था हप्ता आहे तो 4था हप्ता मिळू शकला नाही। तसेच शेतकरी मित्रांनो, आपण कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न काही 4थ्या हप्त्याविषयी 5व्या हप्त्याविषयी काही कमेंट बॉक्स मध्ये नमो शेतकरी योजनेविषयी काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आणि शेतकऱ्यांना काहीतरी अडचणी आल्या, सरकारद्वारे या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा मानव होण्याच्या समस्यामुळे याची चिंता वाढली होती। तसेच याचे स्टेटस सुद्धा काही अडचणीमुळे काही तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा शेतकऱ्यांना जो 4थ्या हप्त्याचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचा स्टेटस सुद्धा कळू शकला नाही। पण आता सुरळीत साईट सुरू असल्या कारणाने आपण सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4थ्या हप्त्याचे स्टेटस चेक करू शकता, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का आपण प्रॉब्लेम सुद्धा दुरुस्त करू शकता। तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18व्या हप्ता अद्यापही मिळू शकला नाही, तो लवकरात लवकर मिळू शकतो। पण त्याआधी पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेचा 17व्या हप्त्याचं वितरित करण्यात आला होता। त्याचं जर स्टेटस तुम्ही चेक केलं तर कोणता प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला शेतकरी मित्रांनो कळू शकेल। आणि ते जर कळाला प्रॉब्लेम तर तुम्ही दुरुस्त करू शकता। त्रुटी दुरुस्त करून तुम्हाला 100% नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 5व्या हप्त्यासोबत मिळून जातील। कारण की जर त्रुटी जर तुमची दुरुस्त झाली तर तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे मिळून जातील। यामुळे आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेचं जो हप्त्याचा स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्ही चेक करू शकता। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 3रा हप्ता एकत्रित जमा करण्यात आला होता। यावेळी काही शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 4थ्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत, काही शेतकरी बांधवांना जमा झाले नाहीत। पण काही त्रुटी असेल त्यामुळे जे पैसे आहेत ते पैसे जमा झाले नाहीत, ती त्रुटी दुरुस्त करा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।